उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। मुंबईत महिला आर्थिक विकास मंडळाच्या परिसरात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। दादांच्या व्यक्तिमत्वाबरोबरच त्यांच्या आठवणींना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उजाळा देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधत उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होत्या। दादांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आव्हान आहे।